याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत निवृत्त कर्नल सुरेश पाटील सर जोडले गेलेले आहेत। सर, खूप एकंदरीत परिस्थिती एस्केलेट होतीये की काय असं दिसतंय, युद्धालाच सुरुवात झाली आहे असं बोललं देखील जात आहे आणि यालाच आता पाकिस्ताननं जो हल्ला केलाय त्याला भारताकडनं सुद्धा प्रतिहल्ला करत उत्तर दिलं जातंय। सर, आपली या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया? होय. अ, अ, प- कसं आहे, मला आता आमच्या एका मित्राने पाकिस्तानचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो आहे, जो मुल्ला सारखाच आहे, आणि तो त्यांच्या सैन्याच्या अधिकाऱ्यांना काय म्हणतोय, हमारे साथ अल्लाह की साथ है, हां. हम तो जंग लढेंगे, भारत के पास अल्लाह नहीं है. आणि हे धर्माच्या नावावर तो पुन्हा पुन्हा सांगतोय, हम धर्म के नाम पे काम कर रहे हैं, अल्लाह का कानून तुम्हें कोई हरा नहीं सकता, मैदानों में उतरो, असं तो म्हणतो ओपनली. म्हणजे ते आता आणखी नालायकपणा करून दिवसणार आपल्याला. अरे पण त्यांना कल्पना नाही आहे की आमच्याकडं जी आमचं सैन्य जे आहे, जगातलं सर्वात, त्याला म्हणतो ना, वन ऑफ द बेस्ट आर्मीज ऑफ द वर्ल्ड. आणि विशेष म्हणजे आमचे एअरफोर्सचे म्हणजे वैमानिक इतके क्वालिटीचे आहेत, त्यांच्याकडे स्किल आहे, टेक्निक आहे. आणि आणि आमचं जे एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते इतके फंटॅस्टिक आहे की त्यांनी कितीही काही उचापती जरी केल्या, 15 काय 20 ठिकाणी जरी ड्रोन पाठवले तर ते नेस्तनाबूतच आमचे एअर डिफेन्स सिस्टम करेल. कारण आमची ती S-400 डिफेन्स सिस्टम आहे जी. आणि बघा, ती इस्रायलची सिस्टम आहे, इस्रायलचं 98% रिझल्ट आहे, आमचा 100% रिझल्ट आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. आणि आपल्या रक्तामध्ये राणा प्रताप आणि तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळं आपण काही कुणाला घाबरायचं कारण नाहीये. आणि आपण एकेकाळी विश्वगुरु होतो आणि पुन्हा आम्हाला हे सगळी मंडळी विश्वगुरु बनवेल. अरे आज आपण जगातलं सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, आमची अर्थव्यवस्था इतकी अप्रतिम आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला घाबरण्यासारखं काही नाही. तिथे तर पाणी प्यायला पण आज वांदे आहेत, त्यांची सिस्टमच बळकावलेली आहे, म्हणजे त्याला म्हणतात ना, रोडावलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला काही घाबरण्याचं कारण नाहीये. आणि आपले आता आमची नेव्ही पण सक्षमच आहे आणि आमचं पायदळ पण सक्षम आहे. कारण मी 71च्या युद्धामध्ये जे नावं मगाशी तुम्ही घेतले, उरी, पूंछ, कुपवाडा, या सगळ्या ठिकाणी मी राहिलेलो आहे. बलनोई, ह्या सगळ्या ठिकाणी मला स्वतःला सुद्धा 71च्या युद्धामध्ये खूप लागलं होतं. आणि माझ्या एका रेजिमेंटचे एका रात्रीमध्ये, म्हणजे सैन्य दल पायदळ सेना जी आहे आमची, तर माझ्या बटालियनचे 6 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले होते. आणि मला पण खूप लागलं होतं. तर मला पूर्ण तो एरिया माहिती आहे. त्यांनी जमिनीवरती कितीही नालायकपणा केला तर काही त्याला अर्थ नाही. कारण आमचे जे लाईन ऑफ इतके सक्षम आहे आणि आमचे सैनिक तिथं इतके सतर्क आहेत. आणि आमचं एअरफोर्सच आता तोंड देत आहे, 100% रिझल्ट आहेत. जी जी. सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे भारतावर हल्ला पाकिस्तान करतंय, तर तिकडे भारतानं सुद्धा प्रतिहल्ला केलेला आहे। लाहोरमध्ये सध्या ड्रोननं हल्ला केला गेलेला आहे आणि मगाशी जसा उल्लेख झाला तसा भारतीय सैन्यानं S-400च्या माध्यमातून 3 फायटर जेट्स पाकिस्तानचे पाडले आहेत, ज्यात सर्वात अत्याधुनिक F-16 जे अमेरिकेनं फायटर प्लेन पाकिस्तानला दिलेलं होतं ते सुद्धा पाडलं गेलेलं आहे। त्यामुळे S-400चं सुरक्षा कवच भारतासाठी किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होतंय। सर, त्याबद्दल काय वाटतं? आणि मगाशी मी म्हटलं ना, आमचे जे एअर डिफेन्स सिस्टम आहे आणि टेक्निकली आणि स्किलफुल आहे सगळे आमची मंडळी. आमची IQ लेवलचा व्हेरी हाय. कारण मी सुद्धा याच्यापूर्वी सुद्धा युरोप आणि बाकीच्या देशांशी युवकांचे खूप कार्यक्रम घेतो. तर आमच्या युवकांचं जर आपण IQ स्केल जर लावला 0 to 10, तर आमचे 9च्या आसपास असतात सगळे. इतके IQ लेवलचा सो हाय आमच्या सगळ्या आमच्या युवकांचे आणि आमच्या सैनिकांचे आणि आमच्या वैमानिकांचे. वेराज त्यांचे, मी कुणाला लहान म्हणत नाही किंवा त्यांना कमी म्हणत नाही, लेखत नाही, पण त्यांचे 2-2.5च्या वर जात नाहीत. तर आमची IQ लेवलचा व्हेरी हाय. आमचा 100% रिझल्ट आहे तुमच्या एअर डिफेन्स सिस्टम मध्ये. जी सिस्टम आपण इस्रायल कडून घेतली तर त्यांचं 98-97%च आहे हमाशा विरोधात. वेळेस आपल्याकडे 100% त्याचा रिझल्ट आहे. तर त्याच्याबद्दल आमच्या सैनिकांचं तर खूप, म्हणजे वैमानिकांचं आणि एअर डिफेन्स सिस्टम जे चालवणारे जे मंडळी आहेत त्यांचं कौतुक कराल तेवढं कमी. आणि संध्याकाळी आज आमच्या पंतप्रधानांची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये तिन्ही चीफ होते, CDS होते,
आणि एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर सगळ्यांनी चर्चा करून आपला विषय दूर दिशेने पणाला लावायचा प्रयत्न चाललाय. पण त्यांच्याकडे लिडरशिपच नाहीये. त्यांच्याकडे कुणाला म्हणजे थांगपत्ताच नाहीये. चीफ काहीतरी बोलतोय आणि तो स्वतः मुल्लाच आहे. आणि मी जे आता त्याचं जे ऐकलं वक्तव्य तुमच्याशी शेअर करता येईल, तुम्ही दाखवू शकता. मी तर म्हणतो ते दाखवा, मी तुमच्याशी शेअर करतो. तो काय म्हणतो, हमारे साथ अल्लाह के साथ हमारे साथ है. तो जंग लड़ने के लिए हमारे उनके साथ है. भारत के साथ अल्लाह नहीं है. अरे तुम्हारे पास अल्लाह है तो हमारे पास ईश्वर है. ईश्वर अल्लाह तेरो नाम ये गलत शब्द है. अरे हमारा ईश्वर सबकी सेवा करता है. तुम्हारा अल्लाह तो अरे ये बकरीद के समय बकरों को लाखों नहीं करोड़ों बकरों को दुनिया भर काटते रहता है. हमारा ईश्वर वैसा नहीं है. हमारा ईश्वर तो पूरा के पूरा कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र की सेवा करता है. हमारे यहाँ सर से तन जुदा वाली बात नाही आहे. हे लोकांना माहिती पाहिजे. आमच्या लोकांना माहिती होऊन द्या. हे गांधीजींनी फार चुकीचा आम्हाला भजन सांगितलं, ईश्वर अल्लाह तेरो नाम ना. मुद्दा कळला आपला. महत्वाचं आहे, माहिती होणं गरजेचं आहे. नाही बरोबर आहे, तुमचा मुद्दा कळला. पण त्या आपण कुठेतरी विषयांतर होईल की काय असं वाटलं म्हणून मी तुम्हाला थोडंसं थांबवलं. पण पुन्हा एकदा त्याच विषयावर येतो मी की ज्या पद्धतीनं भारतीय सैन्यानं प्रतिहल्ले केलेत पाकिस्तानवर, एकीकडे हे सगळं सुरूच आहे तर तिकडे डिप्लोमॅटिक चॅनल्सच्या थ्रू परिस्थिती तणावपूर्ण जी बनली आहे ती तणावाची परिस्थिती निवळण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होत आहेत की काय असं पण दिसतंय. कारण आत्ताची जी अपडेट मिळते त्यानुसार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन केला होता असं समजतंय. आणि त्याच्या आधी आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर, त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन केलेला होता. तर या कुठल्या तरी डिप्लोमॅटिक चॅनल्सच्या थ्रू सोल्युशन काढलं जातं की काय, याबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, चर्चा करण्याची काही ठीक आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. डिप्लोमॅटिक चॅनल्सवरती चर्चा करणं गरजेचं आहे. आजच्या घटकेला जगामध्ये सर्वांचं जो आहे ना सहानुभूती आमच्या देशावर बरोबर आहे, भारताबरोबर आहे. मग ते रशिया असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, इव्हन सौदी अरेबिया पण आपल्या बरोबरच आहे. आणि आपल्याला काही निगोशिएशन करायची जरूर नाही. आता ही संधी आहे, यांना चांगलं झोडपून काढा. मी तर म्हणतो जे यांचे 9-10 जे पण त्यांचे जे मॅन्युफॅक्चरिंग करत होते तिथून जिहादी, त्यांना चांगलं आणखीन सडतोड ज्याला म्हणतो ना चांगलं सडकून काढा. पुन्हा आता ही पुन्हा संधी मिळत नाहीये. आणि काही घाई करायची जरूर नाहीये. म्हणजे कायमस्वरूपी सोल्युशन काढा असं म्हणायचंय तुम्हाला? हो, कायमस्वरूपीच व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की विषयांतर होतंय, पण हा भारत पाकिस्तानचा नुसताच विषय नाहीये. हा त्यांच्या कुराण मध्ये लिहिलेला आहे की भारत के साथ गजवा करना है, भारत के साथ युद्ध करना है. आणि त्यांना भारतावरती 2047 मध्ये इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित करायचं. पाकिस्तानमध्ये ते अनाउन्स केले त्यांच्या चीफनी की अगले 20 सालों में भारत वर्ष के ऊपर गजवा करके इसको जीतना है. आणि म्हणून हे चाललेलं आहे, नुसता हल्ला नाहीये. आणि तिथं सगळे आजच्या घटकेला सुद्धा तिथल्या मदरशामध्ये जे फॅक्टरी जी आहे जिथे लहान लहान 2 वर्ष 4 वर्ष 8 वर्ष 10-12 वर्षाची पोरांना फक्त आणि फक्त त्याच्या कुराणवरती त्यांना अभ्यास शिकवला जातो. आणि कुराणमध्ये सांगितलेलं आहे अल्लाह के सिवा जो दूसरे किसी की भी इबादत करता है उसको काटो. आणि म्हणूनच काटो माटो चाल रहा है ना. आणि ती फॅक्टरी चालूच आहे. तिथं काही इंजिनियर किंवा डॉक्टर बनायचं शिक्षण देत नाही, तर ती फॅक्टरी चालूच राहणार आहे. नुसती इंडियन पाकिस्तान आर्मीच नाहीये, तिथला प्रत्येक जण जिहादी आहे. हो, आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी चिथावणी देण्याचे प्रकार सातत्यानं पाकिस्तानकडनं होताना दिसत होते. आणि त्याला आता चोख प्रत्युत्तर तर आपण देतच आहोत. आपलं सैन्य जे आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तर देतच आहे. काय होतं पुढच्या काळात हे आपण बघूच या. पण पाटील सर, खूप खूप धन्यवाद. आपण बोललात लोकशाही मराठीशी आणि आपल्या भावना व्यक्त केल्यात, आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल. निवृत्त कर्नल सुरेश पाटील सर होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी अनालिसिस देखील केलं या सगळ्या सध्याच्या परिस्थितीचं. आणि सोबतच काय नेमकं घडतंय, काय घडणं गरजेचं आहे यावर सुद्धा थोडासा प्रकाश टाकला. आपण पाहतो आहोत एकीकडे भारतीय सुरक्षा यंत्रणेनं म्हणजेच जी संरक्षण यंत्रणा S-400च्या माध्यमातून तैनात करण्यात आलेली होती, ती सुरक्षा यंत्रणा अत्यंत यशस्वीपणे पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावत असल्याचं आपण पाहतो आहोत. तर आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत, 10 दृश्य आहेत. जम्मू, राजौरी, उधमपूर, अखनूर, बिकानेर, सांबा, बारमेर, भुज, जलंधर आणि जैसलमेर या शहरांमधली कंप्लीट ब्लॅकआउट आहे या ठिकाणी. यापैकी काही शहरांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झालेला आहे.
आणि या हल्ल्यांना भारतीय सैन्याकडनं चोख प्रत्युत्तर देखील दिलं जात आहे. प्रत्येक आक्रमणाचा, प्रत्येक हल्ल्याचा तितकाच आक्रमकतेनं उत्तर मिळेल, करारा जवाब मिलेगा, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणतायत. परराष्ट्र मंत्र्यांनी आता थेट इशारा दिलेला आहे पाकिस्तानला. तर तिकडे जम्मू काश्मीरच्या सीमा भागामध्ये नियंत्रण रेषा, सीमारेषा या ठिकाणी पाकिस्तानकडनं जोरदार गोळीबार केला जातोय. हल्ल्याचे प्रयत्न सातत्यानं होताना दिसत आहेत. जम्मू काश्मीरला मिसाईल्सद्वारे, ड्रोन्सद्वारे टार्गेट करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं केला जातोय. तर भारतानं सुद्धा पाकिस्तानच्या या हल्ल्यांना सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. लाहोरला खास करून सुरुवातीला टार्गेट केलं गेलेलं होतं. लाहोरमध्ये सुद्धा कंप्लीट ब्लॅकआउट असल्याचं समजतंय. इस्लामाबादमध्ये सुद्धा भारतीय सैन्याकडून हल्ल्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीये. लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडी ही महत्वाची पाकिस्तानमधली शहरं. लाहोरमध्ये तर आधीच भारतीय सैन्यानं ड्रोन्सद्वारे हल्ला केलेला होता. आता बाकीची जी शहरं आहेत त्या शहरांवर सुद्धा प्रतिहल्ल्याद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न भारतीय सैन्याद्वारे केला जाणार असल्याची माहिती मिळतीये. लुधियाना, चंदीगड, अमृतसर आणि इतर काही भारतीय शहरं, या शहरांवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.